पीक विमा पूर्वसूचनेसाठी दिलेला टोल फ्री क्रमांक लागतच नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कशी? मुख्यमंत्री महोदयांच्या ई पीक पाहणी अट रद्द घोषणेचं काय झालं? सरसकट नुकसान भरपाई द्यावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनीस पिकाच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी BR गंडे यांनी केले आहे. प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून तक्रार करावी. तसेच 1447 या टोल फ्री क्रमांकावरून पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी असे म्हटले आहे. मात्र दिलेला टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे नेमकं सरकारला आणि पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नियत आहे का केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. ऐकूयात त्यांच्या भावना. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून अतिवृष्टी होते. कृषी विभागानं आवाहन केलं आहे की 72 तासामध्ये पीक विमाची ज्यांना नुकसान भरपाई त्यांनी कळवणं, तक्रार करणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये एक ॲप आहे आणि दुसरा टोल फ्री क्रमांक आहे जो 1447. या क्रमांकावर आम्ही गेल्या किती वेळेस पाहतो तो फोनच लागत नाही आणि मुदत दिली यांनी 72 तासाची. एकतर शेतकरी जे अडाणी आहेत त्यांना यातलं फारसं काय कळत नाही आणि जे आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये आज बसलेलो आहोत आणि सगळे एकत्र येऊन फोन लावून तर आमच्या ज्या आम्ही फोन आतापर्यंत केलेला आहे कॉल एकाचाही कॉल लागलेला नाही. म्हणजे एकंदरीतच हे कॉल नाही लागल्यानंतर आणि 72 तास उलटून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? त्यामुळं या ढिसाळ प्रकरणामध्ये प्रशासनानं नेमकं काहीतरी सूचना द्यायला पाहिजे का केवळ टोल नंबर दिलेला आहे परंतु मदत करायचीच नाही प्रशासनाला, हा या ठिकाणी राहिला पडलेला प्रश्न आहे.